जपानच्या नागोया शहराच्या रस्त्यावर त्या रात्री नेहमीप्रमाणे सगळं शांत होतं. रस्त्यावर निऑन लाईट चमकत होत्या आणि रेस्टॉरंटच्या बाहेर अजून काही लोक शेवटची डिनर डिलिव्हरी घेऊन घरी जात होते. त्या सगळ्यांच्या गर्दीत एक व्यक्ती हळूच चालत होती. ताकेशी हाना, वय 38. त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र शांतता होती. जणू काही तो जगाशी पूर्ण वेगळा आहे. ताकेशी एकेकाळी सॉफ्टवेअर इंजिनियर होता, पण महामारीच्या काळात त्याची कंपनी बंद पडली. बेरोजगारीनं त्याला आतून पोखरून टाकलं होतं. दिवसाला 2 वेळचं जेवणही परवडेन असं झालं होतं. लहान अंधाऱ्या अपार्टमेंटमध्ये तो एकटाच राहत होता. खिडकीतून दिसणाऱ्या शहराच्या दिव्यांकडे तो बघायचा आणि विचारायचा, लोक इतकं खातात, मी का नाही खाऊ शकत? एका रात्री त्याच्या मोबाईलवर फूड इझी नावाचं डिलेव्हरी ॲप उघडलं. तो ॲपवरून ऑर्डर देण्याच्या तयारीत होता, पण शेवटी पेमेंटच्या वेळी थांबला. त्याच्याकडे पैसे नव्हते. पण तेव्हाच त्याच्या लक्षात आलं, ॲपमध्ये कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी नावाचा एक ऑप्शन होता. काय असेल बरं जर मी ऑर्डर दिली पण म्हटलं की मला ऑर्डर मिळालीच नाही? हा विचार त्याच्या मनात विजेसारखा चमकून गेला. त्याने पहिली चाचणी घेतली एका साध्या नूडल्सच्या बॉक्ससाठी. रात्री डिलिव्हरी आली. त्याने ते शांतपणे घेतलं. 2 तासाने त्याने ॲप उघडलं आणि लिहिलं, पार्सल नॉट रिसिव्ड. 2 दिवसांनी ॲपकडून मेल आला, वी आर सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. रिफंड ऑफ 1200 एन इश्यूड. याचा अर्थ आपल्याला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. 1200 येन परत केले गेले आहेत. त्या क्षणी ताकेशीच्या डोळ्यात चमक आली. त्याने शोधून काढलं होतं मोफत जेवणाचं सूत्र. एकदा मिळालं, मग दुसऱ्यांदा प्रयत्न केला, मग तिसऱ्यांदा. प्रत्येक वेळी वेगळे खाते, वेगळं नाव आणि वेगळा ईमेल. तो रात्रीच्या अंधारात बसून नवनवीन खाते तयार करायचा. त्याच्यावरून ऑर्डर द्यायचा. सुशी, रामेन, बर्गर, आईस्क्रीम, अगदी महागड्या सशिमी डिशेस देखील. दरवेळी तो कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी निवडायचा, जेवण घ्यायचा आणि नंतर तक्रार दाखल करायचा. त्याची साखळी वाढत गेली. एका महिन्यात 30 वेळा, मग 60, मग 100 वेळा. 2 वर्षांच्या कालावधीत त्याने 1095 वेळा ऑर्डर केल्या आणि 1 रुपयाही दिला नाही. त्याने ॲपमध्ये 124 बनावट खाते तयार केले होते. केंजी यामा, कायटो असो, हिरो साटो. प्रत्येक नावासोबत एक वेगळा ईमेल, वेगळा फोन नंबर आणि वेगळा पत्ता. कधी आपल्या घरात, कधी शेजाऱ्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर तो पार्सल उचलायचा. कंपनीकडून दरवेळी क्षमायाचना आणि रिफंड मिळायचा. त्याचं पोट भरत गेलं, पण त्याचं अंतरंग रिकामं होतं. एका दिवशी म्हणजेच 3 जुलैच्या सकाळी ताकेशीनं आणखी एक एक्सपेरिमेंट केला. त्याने एक नवीन खातं तयार केलं आणि एका छोट्या आईस्क्रीमची ऑर्डर दिली. डिलिव्हरी आल्यानंतर लगेच त्याने तक्रार केली, ऑर्डर नॉट डिलिव्हर्ड. कंपनीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला. त्याला 16,000 येन म्हणजेच $106 परत मिळाले. पण यावेळेला काहीतरी वेगळं घडलं होतं. त्या दिवशी कंपनीच्या फॉर ट्रॅकिंग सिस्टीममध्ये एका IP ॲड्रेसवरून वारंवार एकाच ठिकाणावरून तक्रारी दाखल झाल्या होत्या. एका ॲडमिनने ही बाब कंपनीच्या सुरक्षा विभागाकडे पाठवली. कंपनीनं तपास सुरू केला. पहिल्या आठवड्यात काहीतरी विचित्र पॅटर्न दिसला. एकाच ठिकाणाहून अनेक खाते. त्यांनी त्या पत्त्याचा डेटा गोळा केला आणि डिलिव्हरी पार्टनरकडून पुष्टी घेतली. डिलिव्हरी बॉय म्हणाला, मी त्या ठिकाणी दर आठवड्याला एकदा जातो, पण कधीच कुणी दरवाजा उघडत नाही, फक्त एका झाडाखाली पार्सल ठेवतो. तेव्हा पोलिसांना कळवलं गेलं. नागोया पोलिसांनी त्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. एक दिवस ते अंधाऱ्या गल्लीमध्ये गाडी लावून बसले होते. रात्री 10:15 एक माणूस बाहेर आला. काळं जॅकेट, टोपी, चेहऱ्यावर मास्क. तो हळूहळू झाडाकडे गेला, पार्सल उचललं आणि पुन्हा अपार्टमेंटमध्ये गेला. पोलिसांनी त्याचं फॉलोअप घेतलं. काही दिवस सर्व्हिलन्स केला. एकाच घरातून दररोज वेगवेगळी नावे, वेगवेगळे खाते वापरून ऑर्डर असल्याचं स्पष्ट झालं. एका सकाळी अचानक ताकेशीच्या दरवाजावर टकटक आवाज झाला. तो अजून अर्ध्या झोपेत होता. फूड इझी डिलिव्हरी असं ऐकून त्याने दरवाजा उघडला, पण समोर होते 2 पोलीस अधिकारी. ताकेशी हाना-सॅन, यू आर अंडर अरेस्ट फॉर फ्रॉड अँड सायबर डिसेप्शन. त्याच्या हातातल्या पार्सलसोबत त्याचे सर्व संगणक, मोबाईल आणि नोटबुक पोलिसांनी जप्त केले. त्याच्या संगणकावर 124 खाते, वेगवेगळे IDs, बनावट पत्ते आणि ऑर्डरचा पूर्ण इतिहास सापडला. एकूण फसवणुकीची रक्कम $24,000 USD, सुमारे 21 लाख रुपये. पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं की तू हे सगळं का केलंस, तेव्हा उत्तर देण्याआधी तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मी भुकेला होतो, पण पैशांसाठी नाही, मला माझं पोट भरायचं होतं, माझं मन नाही. त्याने सांगितलं की महामारीनंतर तो बेरोजगार झाला होता. कर्ज, एकटेपणा आणि आत्मविश्वासाचा अभाव हे सगळं मिळून त्याला वेडा बनवत होते. त्याच्यासाठी फूड डिलिव्हरी फक्त अन्न नव्हतं, ती एक सवय बनली होती, जगण्याची एक भ्रमात्मक तृप्ती. त्याने कोणालाही मारलं नव्हतं, लुटलं नव्हतं,
पण तरीही त्याचा गुन्हा जास्त गंभीर होता. त्याने प्रणालीचा विश्वास मारला होता. अटक झाल्यानंतर काही महिन्यांनी ताकेशी जेलमध्ये शांतपणे बसला होता. त्याच्यासमोर एक पेपर होता. फुडीजने भविष्यातील फसवणूक टाळण्यासाठी सुरक्षा अधिक मजबूत केली आहे, असं त्यात लिहिलं होतं. तो हळूच हसला. त्याला माहीत होतं तो ॲप सिस्टीमपेक्षा हुशार नव्हता, फक्त जास्त भुकेला होता. त्याने तुरुंगात काम सुरू केलं, स्वयंपाकघरात मदतनीस म्हणून. दररोज तो इतर कैद्यांसाठी जेवण बनवायचा. प्रत्येक वेळी तो एक घास घेताना आठवायचा, हीच ती भूक जिच्यासाठी मी माझं आयुष्य गमावलं. कधीकधी गुन्हे हे पैशांसाठी नसतात, ते भुकेसाठी, एकटेपणासाठी किंवा मानवी तुटलेपणासाठी केले जातात. ताकेशीनं सिस्टीमची फसवणूक केली नव्हती. त्याने फक्त जगण्याची एक वेडी पद्धत शोधली होती. पण शेवटी त्या बुद्धीच्या भुकेने त्यालाच गिळलं. भूक केवळ शरीराची नसते, ती आत्म्याचीही असते. ताकेशीने फूड मिळवण्यासाठी जी काही पद्धत वापरली ती योग्य होती का, यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.